नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम घाई गडबडीत सुरू. कामाचा दर्जा घसरल्यानं जागोजागी रस्त्याला गेले तडे. अनेक ठिकाणी रस्ता खचला. महामार्ग बांधकाम खातं उदासीन. सुमारे 60 कोटी रुपये खर्च करून नव्यानं सुरू करण्यात आलेली नळ पाणी योजना जागोजागी फुटून लाखो लिटर पाणी जात आहे वाया. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांचे पाण्या वाचून होत आहेत हाल. आणि मुंबई घाटकोपर येथील घटनेची दखल घेत रत्नागिरी नगरपालिका प्रशासनानं शहरातील होर्डिंग मालकांना बजावली स्ट्रक्चरल ऑडिटची नोटीस. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेली अनेक वर्ष कासवाच्या गतीनं सुरू आहे. हे काम कधी पूर्ण होणार हे आज तरी सांगणं फारच कठीण आहे. Check the mic and make sure it sound right, boys. It sound right, boys. मागील 2 महिन्यांपासून तर हे काम मनमानी पद्धतीनं सुरू असल्यानं कोणाला काहीही देणं घेणं नाही असंच दिसून येत आहे. कारण कामाचा दर्जा पूर्णपणे घसरला असून रस्त्याला जागोजागी तडे गेल्याचं दिसून येत आहे.
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचं काम मागील 12 ते 13 वर्षांपासून सुरू आहे. परंतु ह्या कामाची गती पाहता हे काम अजून पुढील 2 वर्ष तरी पूर्ण होईल असं वाटत नाही. सन 2022ला काम पूर्ण होणार, सन 2023ला काम पूर्ण होणार अशी आश्वासनं दिली गेली. परंतु आज सुरू असलेल्या कामाची गती पाहता डिसेंबर 2024 अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल असं सांगणं आज तरी धाडसाचं ठरेल. केंद्र आणि राज्य शासनानं डिसेंबर 2024 अखेरपर्यंत मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचं काम पूर्ण झालंच पाहिजे असा निर्वाणीचा इशारा संबंधित ठेकेदाराला दिल्याचं समजतं. आरवली ते पाली दरम्यान काही ठिकाणी एक मार्गिका पूर्ण झाल्याचं दिसत आहे, तर काही ठिकाणी कामाला वेग आल्याचं पाहायला मिळत असल्याचं दिसत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या नादात कामाचा दर्जा पूर्णतः घसरलेला पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी महामार्गाला भले मोठे तडे गेल्याचं पाहायला मिळत असताना काही ठिकाणी मार्ग खचलेला असल्यानं गाड्या जंप घेताना दिसतात. त्यावरून एक गोष्ट दिसते ती म्हणजे ज्या पद्धतीनं अंदाजपत्रकात महामार्गाचा दर्जा दाखवला आहे त्यानुसार काम होताना दिसत नाही. अंदाजपत्रकाप्रमाणे काम होणं आवश्यक असतं, मात्र कामाची क्वालिटी ही अत्यंत खालावलेली पाहायला मिळत आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामाची क्वालिटी कंट्रोलकडून तपासणी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नेते मंडळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये दंग असल्यानं त्यांना याकडे पाहायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदारांनी मिलीभगत करून जेवढं बोगस काम रेटता येईल तेवढं रेतत नेण्याचं काम अधिक वेगानं केलं होतं. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. नपेक्षा ठेकेदार करोडपती होऊन निघून जातील आणि कोकणी माणसाच्या पदरी काही वर्षांनी पुन्हा खड्ड्यातूनच प्रवास येईल. $60 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे रत्नागिरी नगरपालिकेसमोरच पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी रस्त्यावर आल्यानं एक प्रकारे या कामाच्या दर्जाचंच वस्त्रहरण झाल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. रत्नागिरी नगरपालिकेनं सुमारे 60 ते 70 कोटी रुपये खर्च करून शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी नवीन पाणी पुरवठा योजना राबवली आहे. परंतु या योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं दर 2-4 दिवसांनी जागोजागी पाईपलाईन फुटण्याचे सर्रास प्रकार घडताना दिसत आहेत. दरम्यान करोडो रुपये खर्च करून नवीन पाणी पुरवठा योजनेची लाईन शहरवासियांसाठी टाकण्यात आली आहे की ठेकेदाराला आणि त्यांच्या अनुयायांना खुश करण्यासाठी टाकण्यात आली आहे, याबाबत शहरवासियात उलटसुलट चर्चा सुरू आहे. रत्नागिरी नगरपालिका प्रशासनानं भविष्यात तरी पाईपलाईन फुटण्याचे प्रकार कसे थांबतील हे पाहावं, अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत जनता लोकप्रतिनिधींना चांगलंच पाणी पाजतील असं बोललं जात आहे.
अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं मुंबई घाटकोपर इथं होर्डिंग कोसळून आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची रत्नागिरी नगरपालिका प्रशासनानं त्वरित गंभीर दखल घेत 197 अधिकृत होर्डिंग मालकांना स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करण्याची नोटीस बजावलेली आहे. दरम्यान हा अहवाल आला की रत्नागिरी नगरपालिकेच्या अभियंत्याकडूनही त्याची पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे शहरातील होर्डिंग्स आता पालिकेच्या रडारवर आहेत. शहरात 197 अधिकृत होर्डिंग्स उभारण्यात आलेली आहेत. त्या उभारणीच्या परवानगीसाठी संबंधितांनी प्रक्रिया पूर्ण करून घेतलेली आहे. त्यामुळे कुठेही अनधिकृत होर्डिंग नसल्याचं नगरपालिकेकडून सांगण्यात आलं आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम घाई गडबडीत सुरू. कामाचा दर्जा घसरल्यानं जागोजागी रस्त्याला गेले तडे. अनेक ठिकाणी रस्ता खचला. महामार्ग बांधकाम खातं उदासीन. सुमारे 60 कोटी रुपये खर्च करून नव्यानं सुरू करण्यात आलेली नळ पाणी योजना जागोजागी फुटून लाखो लिटर पाणी जात आहे वाया. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांचे पाण्या वाचून होत आहेत हाल. आणि मुंबई घाटकोपर येथील घटनेची दखल घेत रत्नागिरी नगरपालिका प्रशासनानं शहरातील होर्डिंग मालकांना बजावली स्ट्रक्चरल ऑडिटची नोटीस. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.